जामखेड तालुक्यातील मौजे खर्डा येथील बस स्थानकासमोरील जुने महावितरण कार्यालय, तलाठी कार्यालय तसेच जुनी 1969 साली बांधकाम झालेल्या शासकीय गोदामाच्या इमारतीवरील मागील 2 दिवसांपूर्वी पत्रे आणि लोखंडी साहित्य काढून भंगारामध्ये विक्री करण्यात आले आणि 18 मार्च रोजी संपूर्ण इमारत जेसीबीच्या साह्याने उद्ध्वस्त केली गेली। तसेच जेसीबीच्या साह्याने गोदाम पाडत असताना जवळील गाळेधारकांनी विचारणा केली असता अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न एक महिला आणि तिच्या मुलाकडून झाला। तसेच गाळेधारकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची भाषा केली। खर्डा येथील खर्डा जामखेड रोड पुलालगत नदी पात्रामध्ये जुन्या घिसाडी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रोडवरील नदी पात्रात अतिक्रमण करून गाळे बांधकाम करून नदीचं पात्र कमी करण्याचा प्रयत्न केला गेला। मात्र गोदामाचे साहित्य विक्री आणि पडझड तसेच नदी पात्रातील अतिक्रमण करून गाळे बांधकाम केले गेले आहे। या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी खर्डा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे। असं न झाल्यास संपूर्ण ग्रामस्थ 27 मार्च पासून जामखेड तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसतील असा इशारा आज खर्डा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे। खर्डा येथे 18/3/2025 रोजी बस खर्डा बस स्थानकाच्या समोर 1969 सालची विभागाची गोडाऊन आहे। त्या ठिकाणी साधारणतः 1969 ती एक बिल्डिंग मोठी साधारणतः ते 5 ते 10 गुंठ्याचं गोडाऊन असेल आणि त्या गोडाऊनच्या वरती साधारणतः 100-200 आसपास पत्रे असू शकतात अशा पद्धतीची इमारत आहे। त्याच पद्धतीने त्याच्या बाजूला जुने तलाठी ऑफिस असेल किंवा त्या ठिकाणी 1955 सालची इमारत आहे, दवाखाना म्हणून होती जुन्या काळामध्ये, ती इमारत त्या ठिकाणी साधारणतः ते 50 ते 60-70 वर्षापूर्वी त्या इमारती आहेत आणि त्या इमारतीच्या माध्यमात ते इमारत त्या खर्डाच्या बसस्थानकाच्या समोर असल्या कारणाने त्या ठिकाणी त्या जागेचं व्हॅल्यू आहे फार आहे। त्या ठिकाणी एक महिला आणि तिचा मुलगा यांनी त्या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने ती बिल्डिंग अगोदर त्याचे पत्रे काढले गेले, ते पत्रे भांगारमध्ये त्याचा सगळा साठा विकला गेला। त्याच्यानंतर त्याच पद्धतीने त्या बिल्डिंगचं पूर्ण ते नेस्तनाबूत करण्याचं काम त्यांनी जेसीबीच्या साह्याने केलं। त्या ठिकाणी जेसीबीचे मालक आणि त्या ठिकाणी ते ड्रायव्हर या सर्वच त्या ठिकाणी सर्व दोषी आहेत। परंतु यांनी ज्या पद्धतीने ते काम केलं आहे ते सर्व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे फार चुकीचा विषय आहे, कारण 50-60-70 वर्षापूर्वीची बिल्डिंग हे शासन अशी कुठेही काही बांधकाम करत नाही, परंतु जे बांधकाम झालेलं होतं ते अधिकृत बांधकाम, शासनाचं अधिकृत बांधकाम त्या महिलांनी अनधिकृत सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती जागा लाटण्याचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचा प्रयत्न आहे। कारण फक्त त्या जागेचं व्हॅल्युएशन जास्त आहे, किंमत जास्त होती आणि रोड लगत आहे, तरी त्या ठिकाणी त्या महिलेने जी गोष्ट केलेली आहे त्याच्या संबंधित त्या पुरवठा अधिकारी असतील किंवा पुरवठा त्या ठिकाणी जे कोणी लोक असतील किंवा तहसीलदार साहेब असतील, माननीय जिल्हाधिकारी साहेबांना देखील आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्याच पद्धतीने त्या निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी त्याच्यावरती कारवाईचे आदेश त्या ठिकाणी दिले गेले आहेत आणि त्याच पद्धतीने पुढच्या काळात काय होतं आपण पाहू। आणि आज मला एवढीच एक गोष्ट सांगायची, एवढं भयानक वास्तव खर्ड्यामध्ये आहे की जसं बीडमध्ये आपण मधल्या काळात ऐकलं की आका वगैरे शब्द फार ऐकण्यात आले आपल्या बीडमध्ये, खर्डा शहरामध्ये निश्चित स्वरूपाने लिडी आका या ठिकाणी इतके लीड घेतला आहे की मागच्या 10-15 वर्षाच्या काळात त्यांनी फार सगळ्या लोकांना त्या ठिकाणी त्रास देऊन त्रस्त केला आहे। आमच्या सर्वांची एकच विनंती की असं चुकीच्या पद्धतीने वागणार आहे आणि ज्या ठिकाणी आता मला तुम्ही सांगा खर्ड्याची पाईपलाईन चाललेली असताना स्वतःची जागा नाही, त्या ठिकाणी 82ची जागा आहे, 82च्या जागेमध्ये देखील जर ते ग्रामपंचायतवाले काम करत असतील तर त्याला ती पाईपलाईन न खांदून देणं इथपर्यंत अन्याय आणि 25 ते 30 कुटुंबावरती आज त्या ठिकाणी पाणी त्यांना प्यायला पाणी नाही, आज ते लोक आज बाहेरून गाडीमध्ये पाणी आणणं किंवा दुसरीकडून 1-2 किलोमीटर पाणी आणणं अशा पद्धतीची सुविधा करतात। पाणी असताना सुद्धा म्हणजे इतकी अडवणूक, विटीस धरणं, मागच्या काळात ज्यावेळेस रोड झाला नव्हता त्यावेळेस सगळं पाणी रोडवरती सोडून दिलं, गटार माझ्या दारातून न्यायची नाही, म्हणजे इतके आरेरावीची भाषा, एखादी गाडीसमोर आपल्या रस्त्यावरती थांबली तर शिवीगाळी करणं आणि आरवाच्या भाषेत बोलणं, त्या महिलेला त्या ठिकाणी कुणीही क्रॉस करत नाही कारण ती महिला आहे आणि महिला असल्या कारणाने पुरुष त्या ठिकाणी धाजावत नाहीत, कारण त्या ठिकाणी जर काय आपण करायला गेलं तर ती डायरेक्ट म्हणते तुझ्यावरती गुन्हा दाखल करेल, असं आईला मायला इतक्या खालच्या पातळीच्या शिवाय त्या ठिकाणी त्याच्याकडून येतात की ते बरं कुणी लोक त्या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न करते म्हणून जात नाहीत किंवा बोलत नाहीत। फक्त इथपर्यंत आता काय झालेलं आहे, हे पाणी सगळं पारणाऱ्या म्हणजे थोडक्यात नाक पाण्यात गेल्यानंतर ज्यावेळेस आपण हातपाय फोडायचा कार्यक्रम म्हणतो त्या पद्धती आणि ही वेळ शासनावर आली। सगळ्यात दुर्दैवी आहे आपलं की शासनाची इमारत 70 सालाची इमारतीला जर ती खोटं ठरवून तिची जागा काढण्यासाठी जर राजरोसपणे त्यांनी ती पाडली आणि त्या ठिकाणी ते सरकार असतील किंवा इतर लोक असतील किंवा त्यांचे खालचे कर्मचारी असतील ह्यांनी पाहून देखील त्या गोष्टीकडनं पाहिल्यासारखा विषय घेतला आणि आज आम्ही त्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी तहसीलदार साहेबांना देखील निवेदन दिलं आहे की आम्ही आमरण उपोषणाचं एक खर्डा ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी नियोजन दिलेलं आहे। 27 तारखेला तर आम्ही निवेदन दिलेलंच आहे ते उपोषणासाठीचं, परंतु निश्चित आम्ही 2 दिवसामध्ये जर काही कारवाई न दिसल्यास सोमवारी आम्ही खर्डा गाव शहर पूर्णतः बंद ठेवण्याचा देखील त्या ठिकाणी इशारा प्रशासनाला देत आहोत आणि या पद्धतीने यावरती कारवाई व्हावी हीच आमची शासनाला विनंती आहे। आज जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला एक चांगल्या पद्धतीचा सपोर्ट आणि रिस्पॉन्स दिला, तहसीलदार साहेबांनी देखील त्या दिवशी रिस्पॉन्स दिला, परंतु ते गुन्हा का दाखल होत नाही, गुन्हा दाखल होणं फार आवश्यक आहे ना, असं जर नाही झालं तर आरेरावी आणि मुजोरी माजन
माझं तर म्हणणं एवढंच आहे की तुम्ही म्हणता त्या पद्धतीने की लेडी डॉन ही हा शब्द किंवा लेडी आका हा शब्द त्या ठिकाणी खर्डा शहरासाठी तर 100% तो आहे आणि खर्डा परिसरात त्याच्या विरोधात शक्यतो कोणी बोलत पत्रकार देखील बातमी देण्यास घाबरतात. इतकी वाईट परिस्थिती. त्याच पद्धतीने अधिकारी वर्गामध्ये तिची इतकी दहशत आहे की डायरेक्ट शिवीगाळी करते. तो कुठनं आला अधिकारी, तुला घरी बसवील, तुला असं. त्या लोकांना सर्व्हिस करायची असते. त्या सर्व्हिसमुळे ते लोक पुढाकार घेत नाहीत किंवा त्या ठिकाणी त्या गोष्टीचा त्रास हा आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना, आता आमच्या परिसरातल्या पंचक्रोशीतल्या सर्व नागरिकांना होतोय. त्याच संदर्भामध्ये शासनाने याच्यावरती लवकरात लवकर कठोर कारवाई करून सर्व नागरिकांना दिलासा द्यावा व आम्हाला उपोषणापासून थांबवण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा आम्ही उपोषणाला निश्चित स्वरूपाने बसू आणि गावही बंद सोमवारी ठेवण्याचं निवेदन आहे. नदीपात्रामध्ये तसंच नदीपात्रामध्ये त्या महिलेने आज अतिक्रमणाचा विषय घेतला. नदीपात्र हे शासकीय, शासनाने त्या ठिकाणी आपली जागा मोजावी. त्या नदीपात्रामध्ये ती महिला कमीत कमी 100 ते 150 मीटर खाली त्या ठिकाणी आलेली आहे. जुना पाट त्या ठिकाणी पाण्याचा होता. आज 30 वर्षापूर्वीची घटना होती. ते 5 ते मागच्या 2-5 वर्ष सारखं सातत्याने त्याचा अतिक्रमणाचा प्रकार चालू आहे. जमिनी लाटण्यासाठी काही कोणाला काही करण्याची तिची मानसिकता आहे. आणि ह्या गोष्टींसाठी जर त्यांचं पोट कसं आहे नेमकं मला ते आणखी कळलं लागेल. कारण पोटच भरत जर नसेल एखाद्याचं तर त्यासाठी देखील आता त्या गोष्टीचा एखादी गोष्ट म्हणतो ना आपण, घडा भरल्यानंतर त्या गोष्टी सगळ्या संपुष्टात येतात. निश्चित स्वरूपाने ते आता पुढं आपल्याला पाहायला मिळेल किंवा आपल्याला ते प्रशासनाच्या माध्यमातून करायला जर कारवाई केली तर ते निश्चितच आपण पाहू, असं मला एक अपेक्षा वाटते आज तरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.